विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। खंडेराजुरी तालुका मिरज येथे शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायतीने 29 पानंद रस्ते सुचवले होते, पण तलाट्याने एकाच्या सांगण्यावरून 20च नोंदी आल्याचे सांगितले। त्यातील 6 पानंद रस्त्याच्या नोंदी केल्या, पण त्या नोंदी कोणत्याही शेतकऱ्यांना नोटीस न देता, शेतकऱ्यांची संमती न घेता, स्पॉट व्हिजिट न करता, रस्ता पाहणी न करता, ड्रोन सर्वे नाही, एकच गट 2 रस्त्यांना दाखवून कोणाचे तरी ऐकून वरिष्ठांना चुकीचा अहवाल दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। 6 नोंदवलेल्या रस्त्यांमध्ये 3 रस्ते चुकीचे, तेही त्या पुढाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे नोंद केल्याचे निदर्शनास येताच शेतकऱ्यांनी तहसीलदारांना भेटून विचारले, पण तहसीलदार कार्यालयाने शेतकऱ्यांना उडवून लावले। अपील करा, कोर्टात सभा घ्या असे सांगितले। संतप्त शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाची चूक लक्षात येताच तलाट्यांना कुलूप लावून तब्बल 2 तास कार्यालयात कोंडून घातले। शेतकऱ्यांनी तुम्ही चूक करायचे आणि आम्ही कोर्टात पैसे घालायचे, तुमची चूक आहे, तुम्हीच दुरुस्त करा। शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि तुमच्या चुकीमुळे पुन्हा न्यायालयात जावा, अपील करा, हे कोणाच्या सांगण्यावरून करत आहे असा जाब विचारला। खंडेराजुरी तलाठी सचिन पाटील यांना कोंडून घातल्याचे समजताच मंडल अधिकारी पोपटो मसे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण, तलाठी भास्कर पाटील यांनी खंडेराजुरीत धाव घेतली। त्यांनी आक्रमक शेतकऱ्यांना शांत केले व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले। त्यानंतर कोणती पाहणी न करता नोंदी बेजबाबदारपणे चुकीच्या झाल्या आहेत हे लक्षात आल्यानंतर सर्वच नोंदणी रद्द करून शेतकऱ्याच्या सहमतीने रस्ते पाहणी करून संमती नोंद करून 10 दिवसात पुन्हा सर्वे करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले। यावेळी शेतकरी बबन पाटील, अजित पाटील, गणेश पाटील म्हणाले की तलाट्याने बेजबाबदारपणे कोणत्याही रस्त्याला कोणताही गट नंबर दिला आहे। शेतकऱ्यांना न विचारता कोणाच्या ऐकून शेतकऱ्यांच्या ताटात माती घालत आहे। स्थळ पाहणी न करता, नोटीस न देता दुसऱ्या गावचे गट नंबर देऊन डायरेक्ट नोंदी घातल्यास कशा असा सवाल केला। चुका तलाट्याच्या आणि आम्ही अपील करायचं, शेतकऱ्यांवर किती अन्याय करणार असा सवाल उपस्थित शेतकऱ्यांनी केला। खंडेराजुरीच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे। यावेळी विजय चव्हाण, बबन पाटील, संभाजी चव्हाण, गणेश पाटील, तुकाराम पाटील, सुभाष पाटील, अजित पाटील, शामराव पाटील, संदीप पाटील, वसंत पाटील यांच्यासह 50 शेतकरी उपस्थित होते।